हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी बऱ्याच बाबतीत अनुकूल परिणाम देणारा महिना सिद्ध होऊ शकतो। फक्त तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। राशीच्या अष्टम भावात वक्री शनी महाराज स्वास्थ्य संबंधित आव्हानांकडे इशारा करत आहे। जर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो। मानसिक तणाव अधिक होऊ शकतो, म्हणून अधिक विचार करू नका आणि स्वतःला एकटे समजण्याची चूक करू नका। जोपर्यंत तुमच्या करिअरची गोष्ट आहे तर करिअर उद्देशाने हा महिना अनुकूल राहील। तुम्हाला उत्तम यश मिळेल। दशम भावाचा स्वामी मंगळाच्या दुसऱ्या भावात होण्याने तुम्हाला आपल्या नोकरीमध्ये मजबूती मिळेल। तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कृपापात्रही बनाल आणि तुमच्या कार्यक्षेत्रातही उत्तम कामाच्या प्राप्ती होईल। सहाव्या भावाचा स्वामी देवगुरु बृहस्पती ही एकादश भावात दशम भावाचा स्वामी आणि पंच भावाचा स्वामी मंगळ महाराज तसेच भाग्यस्थानाचा स्वामीही आहे। या कारणाने तुम्हाला या काळात मोठे पद प्राप्त होण्याचे योग बनू शकतात। तुमची पद उन्नती होऊ शकते आणि तुमच्या कमाईमध्ये वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे। व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना सांभाळून चालण्याचा असेल। व्यापाराला घेऊन थोडी गुंतवणूक करण्याची आवश्यकता वाटेल। प्रेम संबंधात प्रगती होईल। थोडाफार वाद असूनही तुम्ही आपल्या नात्यात उत्तम वेळ व्यतीत कराल। एकमेकांसोबत विवाह करण्याचे ठरवू शकतात। तुमचे नातेही पक्के होऊ शकते। विवाहित जातकांच्या वैवाहिक जीवनात थोडाफार चढ उतार नंतर प्रेमाचे क्षण येतील। कुटुंबात वृद्धीची वेळ होऊ शकते, म्हणून कुटुंबात संतांच्या जन्मावरही लक्ष देऊ शकतात। विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहणार आहे। तुम्हाला उत्तम यश मिळेल। तुमची मेहनत यशस्वी राहील आणि तुम्ही आपल्या कार्यात अनुकूलता प्राप्त करून पुढे जाल। कौटुंबिक जीवनात सुख शांती असेल आणि तुम्ही विनाकारण होणाऱ्या यात्रा टाळण्याचा प्रयत्न करा। उपाय: तुम्ही नियमित भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना एकसोबत केली पाहिजे।